आत्मा तिच्या दुःखात अडकली होती आणि तिला त्या वेदनातून मुक्ती हवी होती. अंजलीची कहाणी ऐकून राजाने तिला शांतता मिळवून देण्याचे वचन दिले. मित्राच्या मदतीने राजाने आता त्या भूत आत्म्याबद्दल आणि तिच्या न संपलेल्या दुःखाबद्दल माहिती झाली होती. त्यांनी एकत्रितपणे त्या सत्य आणि लपवलेल्या सुयोगाचा शोध घेण्यास सुरुवात केली. जुनी पत्रे आणि दडलेल्या या खुणांच्या माध्यमातून त्याने अंजलीच्या मर्त्यरोग प्रतिष्ठापनाची ओळख आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचा पुरावा मिळवला, ज्याने तिला मारले होते. आता तुम्हाला काय वाटतं की या भूतींची मदत केली पाहिजे? आणि केलीच पाहिजे. माणुसकी म्हणजे काय असते भूताची मदत. पण आता या भूताच्या या डरावली कहाणीमध्ये अजून एक पुढे मोड आला, ट्विस्ट. ते जरूर ऐका तुम्ही आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या नवीन माहितीमुळे राजा आणि त्याच्या मित्रांनी अंजलीच्या समाधानार्थ एक विधी आयोजित केले. त्यांनी धूप जाळवला, तिच्या आवडीतील गाणी वाजवली आणि करुणेचे शब्द उच्चारले. उन्हाने धूप झाली, उनका पसंदीदा संगीत वाजल्या आणि करुण घे बंद करे कहे जैसे ही उदास दर्द भरी धुनी